डिमांड कॅन्डिडेटनी स्वतः करायची आहे, म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिन करून करायचे. फॉर्म सुद्धा आपण स्वतःच भरायचा होता. प्रोसेस थोडी किचकट होती म्हणून आम्ही तुम्हाला मदत केली. जवळजवळ सर्वांचे फॉर्म जे इथं आलेले आहेत सर्वांचे फॉर्म्स आम्ही भरून दिलेले आहेत. तर तशाच पद्धतीनं आम्ही तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी मदत करणार आहोत. पण एवढंच त्याच्यामध्ये आहे की त्याचा जो काही क्रम असतो तो क्रम हा तुम्ही ठरवायचा. आता क्रम जो आहे हा कसा ठरवायचा, तर त्यासाठी आपले थोडंसं माहिती पाहिजे आपल्याला की आपण कोणता कोर्स घ्यायचा आहे. आमच्याकडे सांगितलं एकूण 6 कोर्सेस आहेत आपल्याकडे. आता प्रत्येकालाच मेकॅनिकल, प्रत्येकाला सिव्हिल, प्रत्येकालाच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिळेलच असं नाही. जागा मर्यादित आहेत आणि आपलं तसं मेरिट पाहिजे. जर समजा तुम्ही मेरिट लिस्टमध्ये 1 नंबरला असाल, तुम्हाला हवं ते मिळेल महाराष्ट्रामध्ये कुठलंही, पण आपल्या मेरिटनुसार अलॉटमेंटही होत असते. समजा ठीक आहे, आपल्याला असं वाटतं की आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग हा कोर्स पाहिजे, पण दुर्दैवानं समजा आपल्या मेरिटला तो कोर्स मिळत नाही, दुसरा ऑप्शन आपल्याकडे पाहिजे. मग सिव्हिल मिळत नसेल काय मिळालं तर चालेल, मेकॅनिक. हे मिळत नसेल तर काय, इलेक्ट्रिकल. हे मिळत नसेल तर काय, इलेक्ट्रॉनिक्स. हे मिळत नसेल तर काय, असं आपण तो क्रम तयार करायचा. समजा असंही तर कदाचित झालं, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचा कोणताही कोर्स तुम्हाला मिळणार नाही तुमच्या मेरिटनुसार. असं जर होत असेल त्याच्या पुढचा एक ऑप्शन आपल्याला पाहिजे. आपल्याकडं जवळपास गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मिरज आहे, त्याच्यानंतर मुलींच्यासाठी फक्त गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक तासगाव, मुलींच्यासाठी तिथं पूर्ण वसतिगृह आहे, सर्व विद्यार्थ्यांना तिथं हॉस्टेल मिळतं. कराड आहे, नंतर कोकणामध्ये मालवण, आणखी रत्नागिरी. मला बऱ्याच पालकांना ही माहिती असेल नाही. तर ह्या सर्व पॉलिटेक्निकमध्ये फी जी आहे ही फी सर्वसाधारण एक सारखी फी असते. तर जास्तीत जास्त फी, कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही आहे, जातीचा दाखला नाही आहे, उत्पन्नाचा दाखला नाही आहे, कोणतीही मागासवर्गीय सूट नाही. जास्तीत जास्त 8,500 रुपये फी आहे, 8,500. मग जर समजा तुमचं कास्ट कॅटेगरीमध्ये असेल तर त्यामध्ये 3,000 रुपये कमी होतात ओबीसीसाठी, PWS साठी. आणि EBC प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक यांच्या मुलांच्यासाठी 3,000 त्यातली ट्युशन फी माफ होते, म्हणजे साधारण 5,500 रुपये. SC आणि ST असतील त्यांना पूर्ण फी माफ आहे, साधारणपणे त्यांना 800 ते 900 रुपये एवढी फी त्यांना भरावी लागते. हे सर्व गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये साधारण ही एवढीच फी असते. त्यानुसार आपलं या 4 दिवसामध्ये जे होमवर्क आहे ते होमवर्क म्हणजे आपण सिक्वेन्स तयार करायचा, क्रम तयार करायचा तुमच्या पसंतीनुसार. समजा 1 नंबरला काय पाहिजे तुम्हाला, ते मिळत नाही तर काय, ते मिळत नाही तर काय, हे मिळत नाही तर काय, असा तुम्ही क्रम जो आहे क्रम हा तयार तुम्ही ठेवा. आता हे आपण असं किती डिमांड करू शकतो, कमीत कमी 1. समजा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरचा मेकॅनिकल कोर्स किंवा इलेक्ट्रॉनिक कोर्स, असा आपण 300 ऑप्शन्स भरू शकतो. 300 म्हणजे इथले 6, समजा वेळचे 4, कराडचे 5 असं, किंवा समजा खाजगीचे सुद्धा, म्हणजे 300 आपण करू शकतो. अर्थात आपण तेवढं करणार नाही आहे, परत आपण कन्फ्युजन स्टेटमध्ये जातो. थोडीशी आपल्याला गाईडलाईन येते, आपले मार्क्स किती आहेत आणि त्यानुसार आपल्याला कोणता कोर्स मिळेल, त्यानुसार आपला सिक्वेन्स हा तयार करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघत जातो की कट ऑफ मेरिट लास्ट इयर्स मागच्या वर्षात किती होती. तर फारच याच्यामध्ये तुम्ही बघू नका, ते तुम्हाला कळणारही नाही आहे. कारण कट ऑफ मेरिट जे आहे फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड हे खूप हाय असतात, म्हणजे जवळजवळ 90%, 95% वगैरे असं असतं पहिल्या राऊंडचं. आणि वेबसाईटवर हे पहिला आणि दुसरा राऊंड एवढंच असतं. 2 राऊंड झाल्यानंतर आणखीन काही राऊंड असतात संस्था स्तरावर, तर त्याच्यामध्ये ते मेरिट बऱ्यापैकी हे खाली येत जातं. त्यामुळे हे बघू नका, तुम्हाला जे काय पाहिजे आहे त्याचा सिक्वेन्स तुम्ही हा फक्त तयार करा. लक्षात. त्याच्यामध्ये आता एक कोर्स, त्या कोड असतो
म्हणजे समजा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर त्याचा समजा फॉर एक्झाम्पल सिव्हिल इंजिनिअरिंग, तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठीचा चॉईस कोड आहे तो ऑटोमॅटिक येतो त्याच्यामध्ये, तो आहे 60 10 10 110. 60 10 जे आहे ते आपल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचा नंबर आहे 6010 असा. त्याच्यानंतर त्यामध्ये मग वेगवेगळे कोड आहेत, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, नंतर मेटलर्जी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असे ते पण तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणखी मगाशी मी सांगितलं TFWS ट्युशन फी वेवर स्कीम जी आहे, ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी तो एक ऑप्शन आहे. त्याचा नंबर हा याच्यापेक्षा थोडा वेगळा असतो, असाच असतो. त्याच्या पुढं एखादा अंक असू शकतो किंवा एखादा अक्षर असू शकतो. कदाचित असं असू शकेल सिव्हिलसाठी 60 10 10 111 पुढे टी असतं, कॅपिटल टी असं असू शकतं. ते काय येईल त्यानुसार. पण TFWS म्हणजे काय, ट्युशन फी व्यवहार, त्यामधून त्या कोट्यामधून ऍडमिशन मिळालं तर तुम्हाला पूर्ण ट्युशन फी ही माफ होणार आहे. म्हणजे 6,000 रुपये माफ होतात, वरचे जे काही असतील 2 ते 2,500 रुपये ही भरावी लागतात. पण जर विद्यार्थी मागासवर्गीय असेल तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यासाठी शासनाने काही स्कॉलरशिप ठेवलेल्या आहेत. फी माफी तर आहेच, त्याशिवाय काही स्कॉलरशिप्स आहेत. तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं ऍडमिशन TFWS मधून जर झालं तर त्याला त्या सोयी सवलती ज्या आहेत त्या मिळू शकत नाही. त्यामुळं जे विद्यार्थी ओपन आहेत अशा विद्यार्थ्यांनी शक्यतो TFWS घेतलं तर त्याचा त्यांना फायदा हा होऊ शकतो. TWS आहे किंवा SC आहे, ST आहे, OBC आहे, TFWS शक्यतो स्वीकार करू नका. केला तरी चालेल. जर समजा आपल्याला असं वाटत असेल की मला पर्टिक्युलर कोर्स हा महत्वाचा आहे, स्कॉलरशिप नाही मिळाली तरी चालेल, TFWS तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता. लक्षात, हा सिक्वेन्स तुम्ही घरी बसून तयार करायचा आहे. आणि आता त्यांनी तारीख दिलेली आहे 13 ते 16. आता आमचा असा अनुभव आहे की 13 तारखेला तुम्ही येणार ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुमचं तो सिक्वेन्स तयार करून. कदाचित 13 तारखेलाच ती लीग ओपन होईल हे आपण खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे थोडंसं तुम्ही तिथं तुमच्या मोबाईलवर किंवा नेटवर खात्री करा ऑप्शन फॉर्म्स भरण्याची लिंक सुरू झालेली आहे काय. असं असेल तरच या, किंवा अन्यथा 14 15 आणखी 16 हे 3 दिवस आपल्याला आहे. त्याच्यासाठी काय फार वेळ आहे, म्हणजे 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण ते करू शकतो. आणि फार ऑप्शन चॉईस करू नका, सिलेक्ट करू नका. 8-10 एवढे ठीक आहे. आणि त्यासाठी सुद्धा तेव्हा तुम्ही जेव्हा ऑप्शन फॉर्म भरायला येणार आहे तेव्हा सुद्धा तुम्ही तुमच्या काही शंका असेल त्याही विचारू शकता. आम्ही तुम्हाला गाईड करू. त्यामध्ये जर समजा काही त्या सिक्वेन्समध्ये बदल करायचा असेल तो बदल सुद्धा आपण करू शकतो. आता हे झाल्यानंतर 13, 14, 15, 16 ह्या 4 दिवसामध्ये आपण ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला अलॉटमेंट जी झालेली आहे, म्हणजे कोणता कोर्स मिळालेला आहे हे समजणार आहे 18 तारखेला. 18 तारखेला ते सुद्धा संध्याकाळी समजतं 5 नंतर. त्यामुळं तेव्हा तुम्ही संध्याकाळी तुमच्या ID पासवर्ड वापरून तुमची अलॉटमेंट काय आहे ती चेक करा. आता त्या अलॉटमेंटमध्ये 2 गोष्टी असू शकतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या चॉईसनी एखादी समजा आपण 10 चॉईस दिलेले आहेत असं समजूया. 10 चॉईस दिलेले आहेत, त्याच्यानुसार त्या तुम्हाला त्यापैकी एक समजा 5 नंबरची अलॉटमेंट तुम्हाला झाली आहे. कोणतीही कुठला झाला, एक तर 1 ते 10 मधली अलॉटमेंट कोणतीही होऊ शकते. किंवा तुम्हाला असा तिथं मेसेज येतो यू आर नॉट अलॉटेड इन दिस गॅप राऊंड, म्हणजे तुम्हाला काहीही मिळालेले नाही किंवा मिळालेलं नाही. आता मिळालेलं नाही प्रश्न मिळला, सेकंड राऊंड आपल्याला आहे, बघू शकतो. सेकंड राऊंड मिळालेलं आहे पण 5वा ऑप्शन मिळालेला आहे किंवा पहिला मिळालेला आहे. तर त्यात महत्वाचं म्हणजे तो पहिला ऑप्शन जो आहे, पहिला ऑप्शन जो मिळालेला आहे हा अत्यंत महत्वाचा. पहिला ऑप्शन मिळालेला असेल तर तो
ऍडमिशन आपल्याला घेणं बंधनकारक आहे, कंपल्सरी ते घ्यावंच लागतं. त्यामुळं तुमचा जो फर्स्ट चॉईस जो आहे हा अत्यंत महत्वाचा. चुकून टाकला, नेट पाण्याने टाकला, दुसऱ्या कॉलेजला गेलो होतो तिथल्या सरांनी भरला, त्याला काहीही ऑप्शन नाही. पहिला ऑप्शन हा कंपल्सरी, तो घेतलाच पाहिजे. घेतला नाही तर तुम्ही ह्या प्रोसेसमधून बाहेर गेला, तुम्ही ऍडमिशनमध्ये या प्रोसेसमध्ये पुढे येऊ शकत नाही. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन जो आहे मिळालं तर घ्यायचंच, त्याच यानं हे घेऊ शकतात. समजा आपल्याला पहिला सोडून आता पहिला ऑप्शन मिळालेला आहे, तो कंपल्सरी घेणं आपल्याला बंधनकारक आहे. समजा आपल्याला पाचवा ऑप्शन मिळालेला आहे. आता पाचवा ऑप्शन घ्यायचा की नाही घ्यायचा, ह्याच्यामध्ये पुन्हा आता दोन पर्याय आहेत आपल्याला. ठीक आहे, आपल्याला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा नाही मिळाला, पाचवा जे मिळालेला आहे आपण घ्यायचं आहे, हा एक ऑप्शन झाला. दुसरा म्हणजे पाचवा आपल्याला घ्यायचा नाही, बरोबर. आता पाचव्या ऑप्शन मध्ये जर आपल्याला घ्यायचं असेल आणि तर आपण ती जी काही सीट मिळालेली आहे अलॉट झालेली, ती आपण सीट ऍक्सेप्ट करायची आहे. त्याला आपण सीट ऍक्सेप्टन्स प्रोसेस म्हणतो. म्हणजे ते स्वतः कॅन्डिडेटनी स्वतःच्या लॉगिनमधूनच करायचं. पहिला मिळालेला आहे त्याला ते आपोआप होतच, त्याला सिलेक्ट करायची किंवा ऍक्सेप्ट करायची आवश्यकता नाही. मग त्याच्यामध्ये दोन आपल्याला हे येतात. त्यामध्ये पाचवा जर समजा आपल्याला ऑप्शन मिळाला असेल तर एक म्हणजे फ्रीज आणि दुसरं म्हणजे नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट. फ्रीज म्हणजे ती जागा आपण फिक्स करणार आहोत. पाचवा ऑप्शन मिळालेला आहे आपल्याला आणि आपल्याला घ्यायचे आहे, म्हणजे आपण लॉगिनमधून जाऊन फ्रीज करणार आहे ती जागा, म्हणजे ती गोठवली थोडक्यात जागा, त्याच्यात आपण टाकं ठेवलेलं आहे. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला ऑनलाईन 1000 रुपये सीट ऍक्सेप्टन्स फी, ही 1000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागेल. आलं लक्षात? पाचवा ऑप्शन साठी, पहिल्यासाठी सुद्धा आपोआप फ्रीज होतं, पण त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपये भरावे लागणार आहे. समजा असं आहे की पाचवी जागा जी मिळालेली आहे आपल्याला, त्याच्यावर आपल्याला हक्क ठेवायचा आहे. बघू पहिल्या 4 मध्ये अजून काय मिळतात का, 1, 2, 3, 4 मध्ये, आणि दुसऱ्या राऊंड मध्ये आपण चान्स घेऊ असं जर वाटत असेल आपल्याला, तर आपण आपल्या लॉगिन मध्ये जाऊन फ्रीज न करता अनफ्रीज किंवा बेटरमेंट हा ऑप्शन त्याच्यामध्ये निवडायचा. 1000 रुपये भरायचे ऑनलाईन. याचा अर्थ काय झालं, आपण अनफ्रीज केली आणि बेटरमेंट साठी म्हणजे पुढच्या राऊंड साठी आपण पुढे चान्स घेतोय. मग अशा वेळेला काय होतं, ती जागा आपली राखीव राहते. मग अनफ्रीज जर केली असेल आणि बेटरमेंट जर घेतली असेल तर पुढच्या राऊंडला आपण जाऊ शकतो. आता पुढच्या राऊंडला जाण्यापूर्वी आपण आता पहिली अलॉटमेंट आणि पाचवी जी आपण फ्रीज केलेली होती त्याचं पुढे काय करायचं बघू. समजा आपण फर्स्ट अलॉटमेंट मिळालेली आहे, फ्रीज केलेलं आहे, नंतर पाचवी अलॉटमेंट फ्रीज केलेली आहे, ऍडमिशन घ्यायचं आहे. मग आपल्याला पुढची तारीख आहे 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर. ह्या कालावधीमध्ये 19, 20, 21, 22, 23 आज दिवस दिलेले आहेत. त्या कालावधीमध्ये ज्या संस्थेत आपल्याला ऍडमिशन मिळालेलं आहे त्या संस्थेत तुमची मूळ कागदपत्र सहित त्याचा एक झेरॉक्सची कॉपी आणि तिथली जी काही फी असेल ती घेऊन ऍडमिशनसाठी आपल्याला यावं लागणार. 19 ते 23 तारखेला अलॉटमेंट आपली होणार ही 18 तारखेला होणार. 19 ते 23 मध्ये तुम्ही या. आता जी काय ऑनलाईन फी भरायची आहे तुमचं तुम्ही फ्रीज करू शकता, अनफ्रीज करू शकता. समजत नसेल तुम्ही इथे येऊ शकता, आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करू, आम्ही तुम्हाला मदत करू. आणि 19 ते 23 मध्ये मात्र तुम्हाला ऍडमिशनची प्रोसेस ही पूर्ण करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला किंवा फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट्स होते ते सर्व ओरिजिनल आणि त्याची एक झेरॉक्स कॉपी आणि त्याचबरोबर फी आतापर्यंत आपण हे ऑनलाईन भरत होतो. कदाचित तुम्हाला त्यावेळेला कॅश आणावी लागेल, कारण मागच्या वर्षी आपण कॅशच घेतली होती संस्थेची फी, तुम्हाला त्याची पावती दिली जाईल. त्यामुळे शक्यतो जी काही तुमची फी असेल, फी किती आहे ते सुद्धा आम्ही बाहेर लावलेलं आहे. प्रत्येक कास्टसाठी कॅटेगरीसाठी जास्तीत जास्त 8,500 रुपये
आणि रिझर्वसाठी त्याच्यामध्ये 3,000 रुपये हे कमी होते, तेवढी तुम्ही ते त्या ठिकाणी घेऊन यायची. हा झाला पहिल्या राऊंडचं ऍडमिशन. इथं प्रवेश होण्याची शंका आहे? सेकंड सांगतो आता सांग. हा, रिझर्वेशन कॅटेगरी जी आहे, मगाशी मी सांगितलं ग्रीव्हन्स पिरियड जो आहे, त्या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये तुम्ही बदलू शकता. आता बदलायचं म्हणजे काय करायचं आहे, समजा आपण तेव्हा कास्ट कॅटेगरी समजा SC OBC टाकलेला असेल, नॉन क्रिमिनल मिळालेलं नाही, ग्रीव्हन्स पिरियडमध्ये जर मिळालं तर घेऊन या, ते कन्वर्ट करता येते. ग्रीव्हन्स पिरियड नंतर कास्ट कॅटेगरी जर मिळाली, सर्टिफिकेट मिळालं नाही तर त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही. आणि एकदा का फायनल मेरिट लिस्ट लागली तर त्याच्यामध्ये पुढं कोणताही बदल नाही. ठीक आहे. सर्टिफिकेट्स मिळालेले नाही आहेत तर त्याच्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही, कारण आता 30 जून पासून ही प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यामुळे जुलै, ऑगस्ट आणि आज तारीख काय आहे 10, अजून आपण ग्रीव्हन्स पिरियड 12 तारखेपर्यंत घेऊन येऊ शकतो. मिळालं नाही तर ते ओपनमध्ये जाईल. पण समजा तुमचं ऍडमिशन जे होईल हे ओपन होईल. ऍडमिशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर समजा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळालं किंवा 8-10 दिवसामध्ये मिळालं तर त्या कास्ट बेनिफिट्स आहेत, स्कॉलरशिप म्हणा किंवा फी माफी, ते तुम्हाला होऊ शकेल. ऍडमिशनचा कोटा तुमचा तो ओपन होतो. ठीक आहे. आता हा झाला पहिला राऊंड. आता पहिला राऊंड झाल्यानंतर दुसऱ्या राऊंड मध्ये कोण कोण विद्यार्थ्यांनी करायचं? सॉफ्टवेअर ऑप्शन सिलेक्शन हे सॉफ्टवेअर थ्रू कॅन्डिडेटने करायचं आहे आणि अलॉटमेंट जे आहे जागांचं वाटप ते सॉफ्टवेअर थ्रू होणार आहे. तसं मॅन्युअल दिलेलं आहे. इन्फॉर्मेशन ब्राउझर जे आहे आपल्या मेडीच्या साईटवर दोन्ही भाषांमध्ये आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे. त्याच्यामध्ये रिझर्वेशन काय काय रूल्स आहेत ते सगळे त्याच्यामध्ये आहे, तुम्ही ते बघून घ्या, त्यानुसार त्याची अलॉटमेंट होऊ शकते. ठीक आहे. आता पहिला राऊंड झाल्यानंतर आपण जाणार आहोत की दुसऱ्या राऊंडला. ज्यांचं पहिल्या राऊंडमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे, कन्फर्म केलेलं आहे, म्हणजे फी भरलेली आहे आणि आम्ही आमच्या लॉगिनवरून तुमचं ऍडमिशन कन्फर्म केलं, तुम्हाला ऍडमिशन कन्फर्मेशनची आम्ही ऑनलाईन प्रिंट दिलेली आहे, तर असे विद्यार्थी या पहिल्या राऊंडमध्ये त्यांचं ऍडमिशन पूर्ण झालं. दुसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल कोण कोण असणार आहे, तर पहिल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट झालेली होती ती त्यांनी ऍक्सेप्ट केली नाही किंवा बेटरमेंट घेतली. पहिल्या राऊंडमध्ये कोणताही कोर्स अलॉट झालेला नाही किंवा काही कारणामुळे पहिल्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरता आला नाही, असे सर्व विद्यार्थी सेकंड राऊंडसाठी पात्र आहेत. पहिल्या राऊंडला सुद्धा आपण सिक्वेन्स भरलेला होता आणि आपल्याला वाटलं की एवढ्यावर काय आपण थांबून उपयोग नाही, आणखी त्यात काय ॲडिशन करू किंवा आपण पहिल्या राऊंडमध्ये भरत असताना काही ऑप्शन्स चुकीचे भरलेले गेलेले होते, तर त्यामध्ये आपण बदल करू शकतो. नवीन त्याच्यामध्ये अजून काही ऑप्शन्स ॲड करू शकतो, डिलीट करू शकतो, आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो. तर त्याची तारीख आपल्याला दिलेली आहे 25 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर. त्या कालावधीमध्ये दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. त्याची सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे. त्याच्यामध्ये त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी, दुसऱ्या राऊंडमध्ये आपण ऑप्शन भरत असताना जसं पहिल्या राऊंडमध्ये पहिला ऑप्शन जसं कंपल्सरी होता, तसा दुसऱ्या राऊंडमध्ये जेवढे तुम्ही ऑप्शन्स भरलेले आहेत त्यामधला कोणताही ऑप्शन तुम्हाला मिळाला, तो पहिला असू द्या नाहीतर 100 असू द्या, एक ऍडमिशन तुम्ही घेणं बंधनकारक आहे. कंपल्सरी ते आपल्याला ऍडमिशन हे घेतलं पाहिजे. त्यामुळे दुसरा राऊंड जो आहे हा एनी चॉईस तुम्हाला अलॉट होईल. त्याच्यामध्ये पुन्हा फ्रीज नॉट फ्रीज करायचं काय संधी आपल्याला नाही. दुसरं जे मिळेल ते आपण ते घ्यायचं आहे आणि मग त्याची सुद्धा प्रोसेस तशीच आहे. ते सुद्धा तुम्ही ऑटो फ्रीज होतं
त्याची सुद्धा 1,000 रुपये ऍक्सेप्टन्स फी ही तुम्हाला ऑनलाईन पे करावी लागेल आणि संस्थेमध्ये ऍडमिशनसाठी 1 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर या 6 दिवसामध्ये ज्या त्या संस्थेमध्ये जाऊन तिथली फी भरून आपल्या ऍडमिशन कन्फर्म करायचं. अशा पद्धतीनं 6 ऑक्टोबर पर्यंत आपले ऍडमिशनचे कॅप राऊंड, ज्याला आपण CAP कॅप म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस राऊंड 1 आणि राऊंड 2 हे असे 6 तारखेपर्यंत आपले दोन्ही राऊंड हे पूर्ण होतील. आणि पहिला राऊंड झाल्यानंतर आपले जे काही कॉलेज सुरू होणार आहे 1 तारखेपासून ऑनलाईन पद्धतीनं ऍडमिशन सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं सर्व लेक्चर्स प्रॅक्टिकल्स वगैरे हे सुरू होतील. हे इथंपर्यंत कॅपचे 2 राऊंड झाले. 1 ऑक्टोबर DTAचे थोडं वेळ बदल करतात. काय शंका आहे? DTAचे थोडं वेळ बदल करू शकतात. सध्याच्या वेळापत्रकानुसार आहे ना सर, DTA समजा काही चेंज केला तुम्ही का ग्राउंडला जे झालेत ना अलॉटमेंट पहिल्याच स्लॉटमध्ये ॲडमिशन पण नव्हतं. सेकंड पहिल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट झाल्यानंतर पण फ्रीज केलं तर ॲडमिशन घेणं हे बंधनकारक आहे. फ्रीज करून 1,000 रुपये भरलं झाल्यानंतर ॲडमिशन घेणं त्या संस्थेत जाऊन हे कंपल्सरी आहे. समजा असं झालं की आपला काहीतरी 8वा 10वा ऑप्शन कुठला तरी होता दुसऱ्या कॉलेजचा खाजगीमधला आणि तुम्ही ते फ्रीज केला 1,000 रुपये भरून, तर त्या संस्थेत जाऊन तुम्ही ॲडमिशन घेणं हे बंधनकारक. घेतला नाही तरी तुम्ही सेकंड राऊंडला इलिजिबल होत नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट. आणि असं नाही की समजा पहिल्यामध्ये मिळालेला आहे फ्रीज केलाच नाही फर्स्ट पहिलाच ऑप्शन तर बाहेर जातोही सांगितलं. समजा आपण 5वा 6वा ऑप्शन होता तो मिळाला, फ्रीज केलं नाही, बेटरमेंट केली नाही, मग दुसरा ऑप्शन दुसऱ्या राऊंडला तोच फॉर्म कॅरी फॉरवर्ड होतो ऑप्शन फॉर्म. तुम्ही काही जर केलं नाही तर असं होऊ शकतं की समजा पहिल्या राऊंडमध्ये 7 नंबरचा ऑप्शन मिळालेला होता, आपण काही केलं नाही, दुसऱ्या राऊंडमध्ये 3 नंबरचा ऑप्शन मिळाला आणि असं वाटलं की अरे त्यापेक्षा पहिल्या राऊंडमध्ये 7वा ऑप्शन जो होता तो चांगला होता आणि आता 3 नंबर मिळालेला आहे, कोणतं घेऊ त्याला ऑप्शन नाही. जेव्हा तुम्हाला दुसरी सीट मिळते तेव्हा पहिली सीट जी असेल आपोआप ती दुसऱ्याला दिली जाते. ही एक त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट. आताच्या ज्या ह्या तारखा आहेत त्या आपल्या DTच्या शेड्यूलनुसार आपण यामध्ये दिलेल्या आहेत. कदाचित बदल होणार नाही असं वाटतंय सध्या स्थितीमध्ये. झालाच तर आपण त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये त्याच्यामध्ये टाकू. आलं लक्षात? सर आपण 4था ऑप्शन घेऊन बोलू ना, किंवा त्या ऑप्शनमध्ये आपला समजा पहिला नाही तर दुसरा तिसरा आला आणि मग तो आपण दुसऱ्याला कसं आपल्याला दुसऱ्या राऊंडसाठी आपण जर समजा 4 नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे, पहिले 3 आहे, आपला चॉईस असा आहे का म्हणजे मिळाले तर पहिले 3 मधला मिळायला पाहिजे, नाही तर 4था मला नकोच आहे, असं जर असेल तर तुम्ही काही करू नका. आणि जर असं तुम्हाला पाहिजे असेल ठीक आहे, हे जर 3 मध्ये मिळाले नाही तरी चालेल, पण हे मिळालेलं आहे ते जर ठीक आहे, ते जर राखून ठेवायचं असेल तर अनफ्रीज किंवा बेटरमेंट घेऊन 1,000 रुपये फी भरावी लागेल. दुसरा ऑप्शन मिळाला बदलू शकतो आपण, बदलायचं असेल तर बदलू शकतो आपण, ऑप्शन बदलू शकतो. आणि ती जागा जी आहे 4 नंबरची ती आपली तशीच राहते. 4 नंबरचा आपल्याला ऑप्शन पाहिजे नाही, आपण अनफ्रीज केलं तुमच्या मेरिटनुसार जर समजा तुमचं मेरिट जर वाढलं तर पहिला दुसरा तिसरा तुम्हाला मिळू शकेल. नाही तर मिळालं 4 नंबरची केस अलॉट झाली होती की आहे तशीच राहते, अबाधित राहते. पण त्यासाठी बेटरमेंट घेऊन 1,000 रुपये ऑनलाईन भरणं हे बंधन करायचं. हां
जे आपण सेकंड राऊंडला त्याच्यामध्ये वेगळी पडतात. नाही 1,000 रुपयाची त्याच्यात फीस आहे एकच भरायची पहिल्याच राऊंडला किंवा दुसऱ्या राऊंडला एकच भरायची, प्रत्येक वेळेस भरायची आवश्यकता नाही. ईडब्ल्यूएस 6 जागा आहेत प्रत्येक कोर्सला 60च्या, इलेक्ट्रिकलची 60 आहे त्यासाठी 6 जागा, त्यानुसार 10%. पहिली लिस्ट आपली जी लागणार कॅपराऊंडची त्यामध्ये ते असणार सगळं असणार, त्यामध्ये ईडब्ल्यूएस असेल ईएमडब्ल्यूएस असेल सगळ्या सीट्स अलॉटमेंट त्यामध्ये असते. म्हणजे राखीव जागेत सांगितलं राखीव? एक्स्ट्रा जागा एक्स्ट्रा जागा TFWSचं म्हणतात. ईएमडब्ल्यूएसच्या आणि ईडब्ल्यूएसच्या ह्या ओव्हर अँड अबव्ह ज्याला आपण सुपरन्युमरी सीट्स असं म्हणतो, म्हणजे टोटल इंटेक आहे त्याच्यापेक्षा अतिरिक्त त्या ईएमडब्ल्यूएसच्या 3 आणि ईडब्ल्यूएसच्या 6 ह्या 60 इंटेकच्या कोर्स आहेत. त्या प्रमाणात त्या इतर कोर्सेसला सुद्धा असतात. या प्रोसेसमध्ये राहणार यामध्ये अलॉटमेंट ह्यामधूनच होती त्याची. त्याच्यावर चॉईस कोड वेगळा असतो TFWSचा. ईएमडब्ल्यूएस साठी चॉईस कोड जो आहे तो वेगळा असतो. म्हणजे मगाशी सांगितलं तसंच असतं, जसं सांगितलं 60, 10, 110 पुढं 11 आणि त्याच्या पुढं ती हे असतं. ओपनच्या विद्यार्थ्यांच्यासाठी जर समजा त्यांना फार इतर सोयी सवलतीमध्ये मागासवर्गीयमध्ये जर रस नसेल, कोर्स जर हे असेल समजा IT कोर्सेस घ्यायचा आहे, भले स्कॉलरशिप नाही मिळाल्या तरी चालेल, तर अशा विद्यार्थ्यांनी TFWS सिलेक्ट करायला हरकत नाही. फक्त TFWS टाकू नका, जनरल पण हां, टाका. फक्त TFWS जागा टाका, दोन्ही टाकायची. TFWS जागा असतात 3, याच्यासाठी 60 आहे जागा. दोन्ही ऑप्शन आहेत. दोन्ही ऑप्शन आहेत, दोन्ही आहे, दोन्ही टाकायचे. ज्यांना नको आहे TFWS भरताना येस केलं तुम्ही फॉर्ममध्ये, पण आता वाटते की मला तो कोड घ्यायचा नाही, तर तो ऑप्शन सिलेक्ट करायचा नाही. चालेल. ओपनसाठी प्रत्येक कोर्सचा एक ऑप्शन कोड आहे, तो एकच असतो. सगळ्यांना सगळ्यांसाठी एकच आहे तो. कोर्स कोड जो आहे समजा सिव्हिलचा ओपनसाठी वेगळा असा वेगळा नाही. TFWS म्हणजे आमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे आणि त्यांनी फॉर्ममध्ये TFWS एस म्हटलेलं आहे, त्यांच्यासाठी ते फक्त इलिजिबल आहे. TFWS ला नो म्हटलं असेल ऑप्शन तुम्ही भरू शकत नाही. टाकता येते, पण दुसऱ्या राऊंडला TFWS ची जागा शिल्लक पाहिजे. जर शिल्लक असेल तर तुम्ही तो कोड टाका, नाही तो कोड वाया जाईल. नाही, टाकायला विचार हरकत शिल्लक नाही. पाहिजे. टाकायला हरकत नाही. टाकायचं तुम्ही. आणि ते कोड काय फ्रीच आहे, म्हणजे समजा आपण 3च टाकले त्यासाठी काही फी नाही आहे. ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 3 टाकायसाठी 20 रुपये, 300 टाकले 3000 रुपये असं काही नाही आहे, ते फ्री आहे. पण आपलं कन्फ्युजन नको, मग जास्त नाही आपण सिलेक्ट करायचे, तेवढेच 10-15 वगैरे तेवढे ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त नको. 10-15 कोर्सेस म्हटलं की कॉलेजेसचे नाव तसं आमच्या कॉलेजचे आता एकूण ऑप्शन्स 12 उपलब्ध असतील. प्रत्येक कोर्सचे 2, सिव्हिलचे 2, मेकॅनिकल 2, इलेक्ट्रिकल 2, एक रेग्युलर आणि दुसरा TFWS साठी, एक 60 सीटसाठी आणि एक 3 सीटसाठी, असे 2 कोड असतात. TFWS नाही सिलेक्ट केलं तरी चालतं तुम्ही फॉर्म भरताना, ऑप्शन फॉर्म भरताना. समजा कास्टमधला आहे एखादा विद्यार्थी SC ST, तर त्याला वाटते की मला कास्टचे फायदे हवे, मला TFWS कोटा नको आहे, तो हाय मेरिटचा पण आहे, तर त्यांनी ऑप्शन फॉर्म भरताना TFWSचा चॉईस कोड नाही सिलेक्ट करायचा. जरी त्याच्या आत्ता फॉर्म भरताना तुम्ही येस केलं असेल तरी ऑप्शन टाकायची तुम्हाला मुभा आहे, तुम्ही घ्या किंवा नका घेऊ TFWS कोटा. कमी जागा असतात त्याचं काही 3 जागा असतात त्या फक्त. आणि ओपन कॅटेगरीमध्ये जे हाय मेरिटची मुलं आहेत 95-95 मध्ये, त्यांना इतर काही सोर्स असत नाही.
इतर काही बेनिफिट्स असत नाही. त्यामुळे त्या ज्या काही सीट्स असतात त्या शक्यतो त्या 90-95च्या पुढेच येत असतात. त्यामुळे तुम्ही मार्क्स जर कमी असतील तर ते कन्फ्युजन करून घेऊ नका. तर नो चॉईस कोड तुम्ही सिलेक्ट करायला लागतात. ठीक आहे. आणि हां सहा आहेत, सहा. ब्रँचेस 6 आहेत, 6 कोर्सेस. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कोल्हापूरचं एकच आहे. कोल्हापूर एकच आहे. आणि अनुदानित आयसी आणि गारगोडी इथं फक्त 3 कोर्सेस आहेत ते अनुदानित आहेत. सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग हा एक कोर्स आहे तिथं. त्याच्यानंतर कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन 3च कोर्सेस हे अनुदानित आहेत. बाकी तिथले विना अनुदानित आहेत. ऑप्शन जर टाकायचं असेल तर थोडीशी तुम्ही काळजी घ्या. कॉम्प्युटर दोन्ही आहे की अनुदानित विना. कुठलं अनुदानित आहे अटॅच असं नाही आहे, त्याला अनुदान आहे. 3च ब्रांचला आहे 3 ब्रँच. 3 ब्रँच. आणि त्या 3 ब्रांच विना अनुदानितच्या पण आहेत. ते निवडताना ऑप्शन तुम्ही निवडताना ते केअरफुली निवडावं लागतं की अनुदानितचा कोड वेगळा आहे. सेकंड इयरला ऍडमिशन चेंज करता येतं, पण फर्स्ट इयरची परीक्षा झाल्यानंतर ज्यांना शाखा बदल पाहिजे आहे त्यांचे अर्ज मागून घेतले जातात आणि त्याची मेरिट लिस्ट केली जाते. त्या मेरिटवर ते सुद्धा चेंज ऑफ कोर्स हा होऊ शकतो. पण त्याच्यासाठी जागा अवेलेबल पाहिजे. जर समजा पूर्ण जागा भरलेल्या आहेत फर्स्ट इयरच्या आणि सगळे विद्यार्थी पास होऊन सेकंड इयरमध्ये गेले तर सीट असणार नाही. त्यामुळे चेंज ऑफ कोर्स होईलच तिथे, पण होऊ शकतो, पण तो जर खर्च गोष्टीवर अवलंबून आहे. जर ऍडमिशन EFWS मधून असेल, PFWS आणि EWS, तर त्यांच्यासाठी शाखा बदल हा होत नाही, कारण त्या जागा ऍडिशनल आहेत म्हणून. आणखीन एक आता जातो एक शेवटची गोष्ट सांगतो. 2 राऊंड झाल्यानंतर कदाचित शासन संस्था स्तरावर ऍडमिशनसाठी परवानगी देऊ शकतं. तेव्हा मात्र समजा त्या 2 मध्ये आपल्याला ह्या संस्थेमध्ये कुठलाही कोर्स मिळालेला नाही किंवा एखादा कोर्स मिळालेला आहे, आपल्याला शाखा बदल करायचा आहे किंवा संस्था बदल करायचा आहे, तर संस्था स्तरावर ऍडमिशनची प्रोसेस होत असते. त्यामध्ये सुद्धा सर्व विद्यार्थी पात्र असतात. ऍडमिशन मिळालेले, ऍडमिशन न मिळालेले, खाजगीमध्ये घेतलेले, प्रायव्हेटमध्ये घेतलेले, ते सुद्धा विद्यार्थी पात्र असतात. फक्त त्याच्यासाठी एकच अट आहे की त्याला कोणत्याही प्रकारची फी सवलत मिळत नाही. ज्याला एक ऍडमिशन बघायचं सांगितलं तुम्हाला, कॅप 1 आणि कॅप 2 म्हणजे कॅप मधले ऍडमिशन आहे, एक ऍडमिशन असतं ते नॉन कॅप मधले. नॉन कॅप मध्ये त्यांच्यासाठी कोणतंही फी सवलत नाही. त्याला पूर्ण 8,500 रुपये फी जी असते भरावी लागते. आता ते डिक्लेरेशन आपण हे 2 राऊंड झाल्यानंतर करू. जागा किती शिल्लक राहतात आणि शासन कशी परवानगी देईल त्यानुसार ते आपण अंडरटेक घेतो. ठीक आहे. थँक्यू.